मुंबई ठाण्यात 3 दिवसांचा मेगा ब्लॉक, 72 एक्सप्रेस आणि 956 लोकल रद्द। सीएसएमटी फलाट लांबीकरणासाठी 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। यामुळे सीएसएमटी ते भायखळा वडाळा रोड दरम्यान लोकल रद्द राहणार आहेत। ठाणे स्थानकात फलाट रुंदीकरणासाठी डाऊन जलद मार्गावर 62 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। ठाणे ब्लॉक सुरू असताना जलद लोकल, मेल एक्सप्रेस या पर्यायी मार्गावर चालवण्यात येणार आहेत। शुक्रवार 30 मे रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते रविवार 2 जूनला दुपारी 3 वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक मध्य रेल्वेनं घोषित केला आहे। ब्लॉक वेळात एकूण 956 अर्थात 23% लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत। त्याचवेळी 72 मेल एक्सप्रेस देखील रद्द करण्यात येणार आहे। सीएसएमटी 36 तासांचा आणि ठाण्यात 63 तास ब्लॉक आहे। स्थानकातील गर्दी आणि असुविधा टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम किंवा शक्य असेल तर सुट्टी द्या असं आवाहन मध्य रेल्वेने सर्व सरकारी आणि खासगी आस्थापनांना केलं आहे। सीएसएमटी फलाट क्रमांक 10 आणि 11ची लांबी वाढवण्यासाठी तसेच ठाणे स्थानकावरील फलाट क्रमांक 5 आणि 6ची रुंदी वाढवण्यासाठी मध्य रेल्वेवर एकाच वेळी 2 ब्लॉक घेण्यात येणार आहे। मुंबईतील प्रवाशांची संख्या अधिक असून त्यासाठी पायाभूत सुविधा वाढवणं गरजेचं असल्याचं लक्षात घेऊन त्यासंबंधी मध्य रेल्वेकडून उपाययोजना करण्यात येतात। सीएसएमटीत फलाट लांबीकरणासाठी 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। यामुळे सीएसएमटी ते भायखळा वडाळा रोड दरम्यान लोकल रद्द राहणार आहेत, तर ठाणे स्थानकात फलाट रुंदीकरणासाठी डाऊन जलद मार्गावर 62 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। ठाणे ब्लॉक सुरू असताना जलद लोकल, मेल एक्सप्रेस पर्यायी मार्गावर चालवण्यात येणार आहे। रविवारी आणि शनिवारी वेळापत्रकानुसार लोकल धावणार आहेत। स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी आवश्यक असेल तरच लोकल प्रवास करावा असं आवाहन मध्य रेल्वेने केलं आहे। मॉड्युलर फलाटमध्ये प्रीकास्ट ब्लॉकचा वापर करण्यात येतो। पोकलेन आणि क्रेनच्या मदतीनं तयार प्रीकास्ट ब्लॉक फलाटालगत ठेवून त्यांची काँक्रीटच्या मदतीनं जोडणी केली जाते। तत्पूर्वी रूळ, ओव्हरहेड वायर आणि अन्य साहित्य सरकवून अतिरिक्त जागा निर्माण करण्यात येणार आहे। अतिरिक्त जागेत मॉड्युलर फलाटासाठी जागा निर्माण करण्यात येणार आहे, तर भारतीय रेल्वेत पहिल्यांदाच फलाट उभारण्यासाठी अशा पद्धतीचा वापर होणार आहे असं वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। 36 तासांच्या ब्लॉकमध्ये सीएसएमटीकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या दादरमध्ये 22, ठाण्यात 2, तर पनवेल 3, पुणे 5 आणि नाशिकमध्ये 1 अशा गाड्या रद्द करण्यात येणार आहेत। याच वेळेस सीएसएमटी ऐवजी दादरवरून 20, मेल एक्सप्रेस पनवेलहून 3, पुण्यातून 5 आणि नाशिकहून 1 गाडी रवाना होणार आहे। मेल एक्सप्रेसच्या सविस्तर माहितीसाठी मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाशी संपर्क साधावा असंही आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे। कोणत्या दिवशी किती लोकल आणि मेल एक्सप्रेस रद्द होणार आहेत पाहूयात। शुक्रवारी 187 पैकी 4, शनिवारी 534 पैकी 37, तर रविवारी 235 पैकी 31। शुक्रवार, शनिवार आणि रविवार मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे येथे मेगा ब्लॉक घेतलाय। उपनगरीय गाड्या रद्द करणे आमच्यासाठी अपरिहार्य असलं आम्ही सर्व आस्थापनांना विनंती करतो की तुमच्या कर्मचाऱ्यांना या दिवसात घरून काम करण्याची मुभा द्यावी असं आवाहन डॉक्टर स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे यांनी केलंय।